आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण। सह्याद्री अतिथीगृहावरती झालेल्या या कार्यक्रमाला साधू महंत आणि आखाड्यांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांची उपस्थिती। बोधचिन्ह डिझाईन स्पर्धेतील विजेत्यांना धनादेश वितरित। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावानं बनावट आदेश। कोट्यवधी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता आदेशांच्या बनावट पीडीएफ प्रती तयार करून शासनाची फसवणूक। ठाण्यातील एआय एजन्सीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे इच्छुक। देवगिरी बंगल्यावरती जात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। रुपाली ठोंबरे पाटील, वैशाली नागवडे, प्रेरणा बलकवडे आणि प्रतिभा शिंदे या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक, सूत्रांची माहिती। नाशिक बोंधू अशोक खरातला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी। जगदंबा पतसंस्थेत काही फेक अकाउंट तयार करून आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी चौकशीसाठी खरातचा सिन्नर पोलिसांनी ताबा घेतला। नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार। नागपूर विमानतळाच्या अपग्रेडेशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास जगभरातील विमानं नागपूर विमानतळावरती येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोठा निर्णय। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा उद्या निकाल। मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार। 20 वर्षांनंतर निकाल लागणार। एकूण 9 जणांवरती हत्या प्रकरणाचे आरोप। 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महत्त्वाचा निकाल येणार। सर्व आरोपींना उद्या कोर्टात हजर राहण्याचे आदेश। संग्राम भंडारे गुंड प्रवृत्तीचे आहेत। संग्राम भंडारेंवरती अनेक गुन्हे दाखल आहेत। संग्राम भंडारेंची पुणे पोलीस महासंचालकांकडे तक्रार केलेली आहे। विकास लवांडेंचं वक्तव्य। पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना पेट्रोलचा पुरवठा कमी प्रमाणात। युद्धामुळे इंधन पुरवठा साखळीवरती परिणाम। दिवसाला एकच टँकर डिझेल आणि पेट्रोल मिळत असल्याची माहिती। आता नीट पेपरफुटी प्रकरणातल्या टॉप 9 न्यूज बघूया। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल केला। सीबीआयचं पथक राजस्थान पोलिसांकडून प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र ताब्यात घेणार। एनटीएच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची शक्यता। नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील मनीषा वाघमारे ताब्यात। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। नीट परीक्षा रद्द झाल्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनची सुप्रीम कोर्टात धाव। एनटीए बरखास्त करत एका नवीन संस्थेची स्थापना करण्याची मागणी। सरकारला विद्यार्थ्यांच्या परीक्षेची पारदर्शकता टिकवता येत नाही। तरुणांच्या मेहनतीपेक्षा व्यवस्थेतील पळवाटा मोठ्या झाल्यात। नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा। नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरमधनं 1 जण ताब्यात। धनंजय लोखंडेला सीबीआयनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती। नाशिकमधून अटकेत असलेल्या खैरनारनं अनेक खुलासे केल्यानंतर सीबीआय नगरमध्ये। नीट पेपरफुटी प्रकरणाचं पुण्यापाठोपाठ लातूर कलेक्शन समोर। लातूरमधील खासगी क्लासेस संचालकांची चौकशी होणार। एका पालकांच्या तक्रारीनंतर संचालकांची चौकशी केली जाणार। क्लासेसच्या सराव पेपरमधील 42 प्रश्न नीट परीक्षेत आल्याचा दावा। नीट पेपरफुटीचा राहुरी कनेक्शन। धनंजय लोखंडे याला चौकशीसाठी सीबीआयनं ताब्यात घेतलं। धनंजय लोखंडे हा राहुरी तालुक्यातला। नीट पेपरफुटी प्रकरणी डिजिटल नेटवर्कवर सुद्धा पाळत। नीटची प्रश्नपत्रिका डिजिटल माध्यमातून प्रसारित झाली। या प्रकरणाशी संबंधित सर्व टेलिग्राम चॅनेल स्कॅन केले जात आहेत। अनेक संशयास्पद चॅनेल ओळखल्यानंतर ब्लॉक करण्यात आले। नीट पेपरच्या 2 पीडीएफ फाईल्स तयार केलेल्या होत्या। सूत्रांची माहिती। एका पीडीएफमध्ये केमिस्ट्रीचा तर दुसऱ्यामध्ये बायोलॉजीचा मजकूर होता। हे गेस्ट पेपर अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांना विकण्यात आले। सूत्रांची माहिती। आता टॉप 9 देशातल्या घडामोडी बघूयात। तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री विजय यांनी जिंकली विश्वासदर्शक चाचणी। डीएमकेच्या बंडखोर गटाचं दिलं समर्थन। विजय यांच्या समर्थनार्थ 144 मतं तर विरोधात 22 मतं। दरम्यान डीएमके पक्षानं मतदानाच्या आधीच सभात्याग केला। मुख्यमंत्री विजय यांच्यावर ओएसडी हटवण्याची वेळ। 24 तासांच्या आत ओएसडी पदावरून हटवलं। विजय यांनी मंगळवारी आपल्या ज्योतिषाची सरकारमध्ये ओएसडी म्हणून नियुक्ती केली होती। मात्र यावर त्यांच्याच सहकाऱ्यांकडून तीव्र टीका झाली। एन रंगासामी यांनी घेतली पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। उपराज्यपाल कैलाशनाथन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। रंगासामी यांच्यासोबत 2 मंत्र्यांचाही शपथविधी। शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन उपस्थित होते। 1971च्या युद्धात पाकिस्तानपेक्षा जास्त नुकसान भारताचं, ते आज सुद्धा तितकंच खरंय। देशाचे माजी लष्कर प्रमुख नरवणे यांचं मोठं विधान। पाकिस्तानशी संवादाची दारं उघडीच ठेवावीत, जनसंपर्क हाच तोडगा। आरएसएसचे नेते दत्तात्रय होसबळे यांची प्रतिक्रिया। पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भारत पाकिस्तान संबंधांवरती भाष्य। एटीएसची राज्यभरात मोठी कारवाई। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँग आणि डोगर गँगसोबत बाबत सर्च ऑपरेशन। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना समर्थन देणाऱ्या व्यक्तींची चौकशी। अकोल्यातून वाशिमचा रहिवासी असलेला 1 जण ताब्यात।
आयात शुल्क वाढल्यामुळे सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ. 1 तोळा सोनं तब्बल 9,000 महागलं, तर चांदीच्या दरात 20,000 रुपयांची वाढ. सोनं 1,63,770 रुपयांवर. सोन्या चांदीवरील आयात शुल्क 6%वरून 15%वर, 10% मूलभूत सीमा शुल्क आणि 5% एआयडी उपकराचा समावेश. नवीन आयात शुल्क लागू, सोनं खरेदी महागली. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलच्या प्रतिनिधींची बैठक. संघटनेचे देशभरातील पदाधिकारी पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी वेळ मागणार.